नमस्कार, मी शीतल. तुम्ही पाहताय शीतल रेसिपी. शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण टिफिन रेसिपी बघणार आहोत भाग नंबर 2 मध्ये. तर भाग नंबर 1 झालेला आहे, त्यावर मी टिफिन रेसिपी अपलोड केलेली आहे. तर आज आपण काकडीचं थालीपीठ बघणार आहोत. तर बरेच मुलं काकडी खात नाही, तर मग अशा वेळेस आईंना काय वाटते की आपण आपल्या मुलांना काकडी खायला दिली पाहिजे. तर आज आपण वेगळ्या पद्धतीने ही काकडी लहान मुलांना खाऊ घालणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला बनवायचं आहे काकडीचे थालीपीठ. तर हे लहान मुले खूप आवडीने खातात. तर हे काकडीचे थालीपीठ खायला अतिशय चविष्ट लागतात. तर लहान मुलेच काय, मोठ्यांना सुद्धा हे काकडीचे थालीपीठ आवडतील. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. काकडीचे थालीपीठ करण्यासाठी इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 पाकळ्या लसणाच्या आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. तर हे आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे. खूप असं बारीक नाही आणि खूप असं जाड नाही, मध्यम आकाराचं आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी एक काकडी घेतली आणि ती काकडी खिसून घेतलेली आहे. तुम्हाला जेवढं बनवायचं आहे आपल्याला काकडीचे थालीपीठ तेवढं तुम्ही त्याचं प्रमाण घेऊ शकता. एकच्या वेळी तुम्ही 2-3 सुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला जास्त बनवायचे असतील तर. तर त्यासाठीच काकडी किसून घेतल्याच्या नंतर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. जे आपण चपातीसाठी वापरतो तेच इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे. बेसन पीठ चाळून घ्यायचं आहे आणि गव्हाचं पीठसुद्धा चाळून घ्यायचं आहे. तसेच इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी. तांदळाचं पीठसुद्धा मी इथे चाळून घेतले आहे. तिन्ही पीठं चाळून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला थालीपीठ बनवण्यासाठी तीळ लागणार आहे. तर इथे मी पांढरे तीळ टाकलेले आहेत. साधारणतः 2 चम्मच, पोहे खायच्या चम्मचने 2 चम्मच तीळ टाकून घेतलेले आहेत. तर त्यानंतर इथे आपल्याला जो ठेचा आहे थोडासा जाडसर वाटून घेतलेला आहे. लसूण ठेचा आणि थोडंसं आलं. तर अशा पद्धतीने बघा, जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे थोडंसं जाडच आहे, त्याच पद्धतीने ठेवायचं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मिठाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर इथं ठेचा घातलेला आहे, तरी पण इथे थोडंसं मी हळद पावडर घातलेली आहे आणि हळद पावडर घातल्याच्या नंतर आपल्याला इथे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. थोडं जिरं घालून घ्यायचं आहे. अर्धा चम्मच इथे मी जिरं घातलेलं आहे. तर आता आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं छान असं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं पिठामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे. तर हे काकडीचे थालीपीठ खायला इतके भारी लागतात की खूपच मस्त मस्त असे खमंग आणि टेस्टी, तोंडाला चव येतील असे हे काकडीचे थालीपीठ बनतात. तर तुम्ही हे काकडीचे थालीपीठ मॉर्निंग टाईमला ब्रेकफास्टसाठी किंवा संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला थोडीशी भूक असेल तर त्यावेळेसुद्धा तुम्ही हे काकडीचे पराठे बनवून खाऊ शकता. तर इथे मी थोडंसं पाणी टाकून इथे मी कणिक मळून घेणार आहे. तर पाणीचं प्रमाण हे थोडं थोडं टाकायचं आहे, कारण तर काकडीलासुद्धा पाणी सुटतं. तर बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर इथे मी पीठ मळेपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, शीतल रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर शीतल रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा. केलं असेल तर ठीक, केलं नसेल तर पटकन सबस्क्राईबचं बटन दाबून त्या साईडलाच बेल आयकनचं बटन आहे, म्हणजेच घंटीचं बटन, तेही प्रेस करा. म्हणजे मी व्हिडिओ अपलोड करते ना तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला येईल आणि सर्वात आधी व्हिडिओ पाहायला मिळेल. तर आपल्याला इथे 7 दिवसाच्या 7 रेसिप्या पाहायला मिळणार आहेत, तेही टिफिन रेसिप्या. तर प्रत्येक आईला प्रश्न पडतो की आज टिफिनमध्ये काय द्यावं. भाजी पोळी दिली तर मुले खात नाहीत आणि कंटाळा करतात रोज रोज भाजी पोळी खाऊन. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे जर तुम्ही टिफिन रेसिपी बनवून दिल्या तर मुलं नक्कीच आवडीने खातील. तर बघा, अशा पद्धतीने ते कणिक मळून झालेली आहे. तर इथे मी पोळपाट घेतला. पोळपाटावर इथं कापड आथरून घेतलं, कॉटनचं घ्यायचं आहे आणि त्याच्यावर ओला करून घ्यायचा आहे. तर आपण जेवढा चपातीला गोळा घेतो ना तेवढाच इथे मी गोळा घेतलेला आहे आणि हाताला असं पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे ते आपल्या हाताला चिटकत नाही आणि थापल्या व्यवस्थित जाते. तर आपल्याला हे थापून थालीपीठ करायचे आहे. थापल्यामुळं चवीला अगदी भारी लागतात. लाटल्यापेक्षाही थापून केले ना तर खूपच छान लागतात. तर एक वेळेस माझ्या पद्धतीनं असे थापून करून बघा. चपातीपेक्षा थोडे जाड आणि भाकरीपेक्षा थोडे पातळ असे मध्यम आकाराचे आपल्याला थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत. तर थालीपीठ थापून झाल्याच्या नंतर थोडंसं एका बोटाने असं छिद्र करून घ्यायचं, म्हणजे आतमध्ये तेल टाकायला सोपं जातं आणि
आतमधून खुसखुशीत भाजल्या जातं. तर इथं बघा मी ते तवा गरम करायला ठेवला होता. चमच्याने थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. तवा छान गरम होऊ द्यायचा आहे. गरम झाल्याच्या नंतरच आपल्याला गॅसची फ्लेम ही लो करायची आणि इथं आपल्याला हे कापड असं त्याच्यावर टाकून घ्यायचं आणि हा कापड काढून घ्यायचं आहे. तर बघा आता गॅस आपल्याला फुल करायचा आहे आणि आपल्याला हे चांगलं एक 2 ते 3 मिनटं असंच शेकू द्यायचं आहे खालच्या साईडनं. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे छान असं शेकलं की परत गॅसची फ्लेम ही मीडियम करायची आणि थोडंसं आपल्याला इथे चमच्यानं तेल टाकून घ्यायचं आणि इथं सराटा असतो ना म्हणजेच उलथणं, तर त्याने असं आपल्याला सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे तेल आणि छान असं आपल्याला दोन्ही साईडनं मस्त असं भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आता खालच्या साईडनं भाजत आलेलं आहेत की आता पलटी करून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर रंग आला आहे, दिसायलाही जबरदस्त दिसत आहे. तर हे तर तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबत किंवा नुसते असेच जरी खाल्ले तरी चवीला खूप भारी लागतात. तर असा टिफिन जर तुम्ही लहान मुलांना नेला तर नक्कीच आवडीने करतील. तर माझ्या पद्धतीने ही काकडीचं थालीपीठ जे आहे ते तुम्ही नक्कीच करून पहा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा की हे काकडीचं थालीपीठ तुम्हाला खायला कसं लागलं आणि तुम्ही कुठून रेसिपी पाहताय तेही सांगा. बघा वाव, मस्त दिसत आहे काकडीचा पराठा, गरमागरम आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व करून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता सेम तीच पद्धत इथे मी थोडासा गोळा घेतलेला आहे आणि आपल्याला इथे थापून घ्यायचा आहे. करायला अगदी सोपे आहे, कोणी बनवल एवढे सहज सोपे हे काकडीचं थालीपीठ आहे. न बनवणाऱ्यांना सुद्धा हे बनवता येतील आणि मी यामध्ये अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे. तर तुम्ही बघू शकता. तर आपली इथे झटपट अशी इथे टिफिन रेसिपी बनवून आहे. अगदी 10 मिनिटात हे काकडीचं थालीपीठ बनवून तयार होते आणि लहान मुलाला टिफिनमध्ये दिलं तर फस्त करतील टिफिन अगदी 2च मिनिटामध्ये. तर तुम्ही बघू शकता. तर असं इथं दुरडीमध्ये मी काढून घेतलेलं आहे म्हणजे जी गरम हवा असते ती निघून जाते म्हणजे लूज पडत नाहीत आणि आपले जे पराठे अगदी लुसलुशीत राहतात, मस्त लागतात, टेस्टी लागतात. तर बघा मस्त ठसठशीत असे यावर तीळ दिसत आहे आणि दिसायलाही खूप छान दिसत आहे आणि चवीला तर खूपच एकदम भारी झालेलं आहे, टेस्टी झालेलं आहे. नक्कीच करून बघा माझ्या पद्धतीने. तुम्ही माझा थालीपीठचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद.